नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश जोग कोल्हापुरातील द रिपब्लिक आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल एम पी एस सीने उशिरा थोडंसं रात्री उशिरा एक महत्त्वाचं अपडेट टाकलेलं आहे. हे कालचं अपडेट आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. राज्यसेवाच्या मुख्य परीक्षेच्या मोठ्या बदलाच्या संदर्भात हे अपडेट आहे. मित्रांनो, हे अपडेट असं सांगतंय की 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट वगळण्याबद्दल, म्हणजे आता ऑप्शनल सब्जेक्ट नसणार आहे. कधीपासून? 2027च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून. म्हणजे लक्षात घ्या, जो जून 2022मध्ये मोठमोठ्याने गाजावाजा करून यू पी एस सीनी सिलॅबस बदलाचं जे काही मोठ्या प्रमाणात काहीतरी एक मोठं काम करतो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. एक मोठा सेटबॅक बहुधा एम पी एस सीला त्याची जाणीव असेल की हा निर्णय चुकीचा होता आणि एक सेटबॅकच आहे एम पी एस सीसाठी सुद्धा. तर ऑप्शनल विषय 2027च्या परीक्षेपासून मुख्य परीक्षेपासून राज्यसेवाच्या नसणार आहे स्ट्रक्चरमध्ये. तर अतिशय वेलकमिंग डिसिशन आहे मित्रांनो. तो का वेलकमिंग आहे ते बघूया. हे सांगताना हा निर्णय देताना एम पी एस सीने काय म्हटलेलं आहे बघा. काय? देशातील तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांमधल्या लोकसेवा आयोगांच्या द्वारे तिथली स्टेट सर्व्हिस एक्झाम जी घेतली जाते त्यामध्ये असं स्ट्रक्चर नाही, म्हणजे ऑप्शनल नाही. त्यामुळे आम्ही पण ठरवलं की आम्ही पण ऑप्शनल घ्यायचं नाही असं एम पी एस सीचं म्हणणं आहे. मित्रांनो, तुम्हाला जून 2022 आठवत असेल, जेव्हा एम पी एस सीनी ॲब्सोल्यूटपणे यू पी एस सीच्या पद्धतीने कॉपी पेस्ट करून म्हणजे 7-8 महिने अभ्यास केला समितीने, तज्ज्ञांच्या समितीने, चंद्रकांत दळवी समितीने, ब्युरोक्रॅट्सची समिती, तिनं एवढा काळ अभ्यास करून केलं काय? यू पी एस सीचा सिलेबस कॉपी पेस्ट केला आणि जसाच्या तसा आणला. तेव्हाही मी म्हटलंच होतं किंवा आणखी काही लोक म्हणाली होती की ऑप्शनल आणण्याची गरज नाही आहे तशी. ऑप्शनल ही यू पी एस सीच्या स्ट्रक्चरमधली सुद्धा डिस्टॉर्शन आणणारी गोष्ट आहे. ऑप्शनलमुळं लेवल प्लेइंग ग्राउंड, जस्ट ग्राउंड फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी कॅन्डिडेट डज नॉट रिमेन इन टू एक्झिस्टन्स. ते डिस्टॉर्शन येतं. अनेक ऑप्शनल्स असतात, 45-50 ऑप्शनल. तुम्ही कल्पना करा की एवढ्या ऑप्शनल्सना की ज्यांचे काहींचे पेपर इझिएस्ट असतात, काहींचे टफेस्ट असतात. तर आपण म्हणतो नंतर की एक काहीतरी नॉर्मलायझेशनचं टेक्निक यू पी एस सी वापरते, राज्यसेवा पण तसं वापरेल. अरे पण कुठलंही टेक्निक वापरलं तर लक्षात घ्या, त्याच्यात विद्यार्थ्यांना तंतोतंत न्याय देता येणार आहे का? नॅचरल जस्टिस होणार आहे का त्यांच्याप्रती? अजिबात होणार नाही. त्यामुळं ऑप्शनल जायलाच पाहिजे होता. अतिशय चांगला निर्णय घेतला एम पी एस सीनी. पण एम पी एस सी इथं पण काय म्हणते बघा, म्हणजे स्वतःची बुद्धी लावायची नाही. त्या काही राज्यांमध्ये काय आहे तिथं ऑप्शनल नाही म्हणून आम्ही ऑप्शनल घ्यायचं बंद करतो आहे. आता बघा, जेव्हा यू पी एस सीचं कॉपी पेस्ट केलं तेव्हा एम पी एस सी काय म्हणाली होती की उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये यू पी एस सीप्रमाणेच सिलॅबस आणल्यामुळे तिकडच्या राज्यांमधल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण यू पी एस सीच्या फायनल लिस्टमध्ये लक्षणीय आहे आणि मराठी मुलं यू पी एस सीच्या फायनल लिस्टमध्ये वाढावीत, संख्या वाढावी त्यांची, म्हणून आम्हीसुद्धा ते केले. आम्हीसुद्धा ते करण्यासाठी तज्ज्ञांची समिती कशाला लागते, जी तेव्हा तज्ज्ञांची समिती नेमली होती. दुसरी गोष्ट, इथंसुद्धा एम पी एस सीने स्वतःच्या बुद्धीने आणलेलं आहे असं वाटत नाही बरं का. त्यांनी केलं म्हणून आम्ही करणार. चांगला बदल आहे. अरे पण स्वतःची बुद्धी कधी लावणार आहे की नाही? महाराष्ट्राचे काही प्रशासकीय गरजा आहेत की नाहीत? एवढे सिनियर ब्युरोक्रॅट्स, सिनियर अकॅडमिशियन्स तिथं आयोगामध्ये बसलेले आहेत सदस्य म्हणून. कॉन्स्टिट्युशनल आयोग आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय गरजांना नीट हाताळता यावं, सक्षम कॅन्डिडेट निवडून देता याव्यात, ह्यासाठी म्हणून ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. आणि ही बॉडी काय म्हणते, आम्ही तिकडून त्यांनी तसं केलं म्हणून आम्ही असं करणार, त्या राज्याचं तसं आहे म्हणून आम्ही असं करणार. तुमची बुद्धी वापरा. पण ठीक आहे, आता ह्या सगळ्या दुसऱ्यांना फॉलो करण्यातून एक चांगला निर्णय झालेला आहे मित्रांनो. ऑप्शनल गेलेला आहे. आता बघा, 2027 पासून होणाऱ्या मुख्य परीक्षेला आता तिथून पुढं ऑप्शनल नसणार आहे. पण लक्षात घ्या, आत्ताच निकाल लागलेला आहे. मागच्याच आठवड्यात पूर्वपरीक्षेचा निकाल लागलेला आहे 2026च्या.
तर 2026ला जी मुख्य परीक्षा होणार आहे ना ती डिक्लेअर्ड पॅटर्नप्रमाणे म्हणजे त्यात ऑप्शनल असणार आहे, पुढच्या वर्षीच्या परीक्षेत ऑप्शनल नसणार आहे. तर कसे असणार आहे पुढच्या वर्षीची परीक्षा ते बघू. हे जे 2 क्वालिफाईंग पेपर आहेत मराठी इंग्रजी ह्यांच्यामध्ये साधारण 25% मार्क्स मिळवायला लागणार आहे. साधारण नाही 25% मार्क्स मिळवायला लागणार आहे, म्हणजे 75 मार्क्स प्रत्येक पेपरमध्ये, असं इंडिव्हिज्युअल स्वतंत्ररित्या 75 मार्क्स किमान मिळवायला पाहिजे. तरच उरलेले 5 पेपर्स म्हणजे निबंधाचा 1 आणि 4 GS की जे प्रत्येकी 250 मार्क्सचे म्हणजे 250 × 5 म्हणजे 1250. ह्या 1250मध्ये भर पडेल 275 मार्क्स मुलाखत ती आहे तशीच आहे, तिच्या वेटेजमध्ये काही बदल नाही झालेला. तर टोटल हे 1525ची मुख्य परीक्षा असेल. मुख्य परीक्षा म्हणजे आता लिखाणाची परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांचे दोन्ही टप्प्यांच्या एकत्रीकरणातून मुख्य परीक्षा अशा पद्धतीनं आता ते केलेलं आहे. मित्रांनो, ऑप्शनल घालवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनावरचं ओझं कमी झालेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी थोडंसं त्याला असं साय ऑफ रिलीफ असं म्हणू, सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. मला माहीत आहे ऑप्शनलची तयारी करणं हे खूप बर्डनचं काम असायचं, प्रचंड ताण असतो, रिसोर्सेस नसतात, त्याला गायडन्स करणारे व्यक्ती नसतात, किंवा ह्यात आणखी एक अंधश्रद्धा जाणीवपूर्वक पसरवल्या जाण्याची शक्यता असते की अमुक ऑप्शनल चालला राज्यसेवेला, तमुक ऑप्शनल नाही चालला. एक 12-14 वर्षांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा अशीच असायची. सिलेबस UPSC सारखा नव्हता, वेगळा होता, पण ऑप्शनल होते, त्याच्यामध्ये 2 ऑप्शनल असायचे, लिखाणाच्या पद्धतीची परीक्षा होती. तर खूप चर्चा असायची. आम्ही कॉलेजला होतो, माहिती आहे मला की कानावर यायच्या ह्या सगळ्या चर्चा. अमुक ऑप्शनल खूप चालतो, तमुक ऑप्शनल खूप चालतो. कुठला तरी एखादा अधिकारी सिलेक्ट झालेले एखाद्या कुठल्या तरी कॅन्डिडेटच्या तोंडून काहीतरी वदवतो, कुठला तरी एखादा माणूस काहीतरी आपलं स्वतःच्या आर्थिक हितसंबंधांच्या कॉन्टेक्स्टमध्ये काहीतरी बोलतो आणि बाकीची कमी माहिती असणारी, माहिती नसणारी किंवा अर्धवट माहिती असणारी मुलं जी आहेत ती ह्या अशा वाक्यांच्या पाठीमागून पळत जातात, मेंढरांप्रमाणे पळतात आणि ऑप्शनलचं त्या कारणाने एक वेगळं अर्थकारण असायचं. मित्रांनो, आता ना ह्या सगळ्यांना विदिन अ स्ट्रोक एव्हरीथिंग हॅज बीन साईडलाईन्ड. ही स्पर्धा अधिक न्याय्य बनलेली आहे, अधिक न्याय्य बनलेली आहे ही स्पर्धा अधिक लेवल प्लेईंग बनलेली आहे. आता लेवल प्लेईंग ग्राउंड म्हणजे तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड आर्ट्सचा असू द्या, कॉमर्सचा असू द्या, सायन्सचा असू द्या, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असू द्या, तुम्ही वेदर यू बिलॉंग टू IIM, IIT और NIT, यू विल हॅव टू स्टार्ट फ्रॉम वन लाईन. एका लाईनपासून सगळ्यांची सुरुवात आहे. सगळ्यांना एकच पेपर्स असणार आहेत, सगळ्यांना तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला लागणार आहेत, सगळ्यांसाठी ही परीक्षा तेवढीच असणार आहे. आणि हो, UPSCच्या परीक्षेपेक्षा थोडा बदल हा गरजेचा आहे. ही परीक्षा राज्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आहे, तर हा बदल असायलाच हवा होता. तर हा बदल ऑप्शनलसारख्या डिस्टॉर्शन करण्याच्या एका गोष्टीच्या काढून टाकण्यामुळं थोडंसं बेटरमेंटकडं हा पॅटर्न झुकलेला आहे, आता गेलेला आहे. मित्रांनो, ह्या बदलाचं आपण स्वागत करूया. तुम्हालाही 2027च्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.